हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सगळे स्वस्थ, मस्त आणि आनंदी असाल. देव सदैव तुमच्या पाठीशी असू देत आणि तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होऊ देत. सो आजची रेसिपी आहे जिरा राईस आणि कढी. जे आपण म्हणतो ना कम्फर्ट फूड, ते माझ्यासाठी ना कधी कधी असं वाटतं की एकदम सिंपल काहीतरी खावं, जसं की वरण भात, खिचडी किंवा कढी भात मला खरंच आवडतो आणि मी आज तेच बनवते आहे. कधी कधी मी टिफिनला पण घेऊन जाते. असं काही नाही आहे की मी टिफिनला चपाती भाजी असंच घेऊन जाईल. सो मी आता काय केलं, एका भांड्यामध्ये ना दही घेतलं आहे. त्याच्यामध्ये हळद, धने जिऱ्याची पूड, लाल तिखट आणि थोडंसं मीठ घालून हे ढवळून घ्यायचं छान. म्हणजे ना याच्यामध्ये गुठळ्या वगैरे नाही राहायला पाहिजे. जेवढं तुमचं हे बॅटर छान असेल ना, छान बनेल एकजीव, तेवढी तुमची कढी छान बनते. आणि त्याच्यात गुठळ्या जर झाल्या ना तर मग ती कढी छान नाही होत, एकदम अशी फुटल्यासारखी दिसते. सो हे आता छान फेटून घ्यायचं आणि एक 5 मिनटं आहे ना ह्याला रेस्ट करू द्या. तोपर्यंत तुमचा तडका तुम्ही रेडी करू शकता. सो आता तुम्ही बघू शकता की मी एक कढई घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी करून घेते आहे. मोहरी जिरं तडतडलं की ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्याकडे फ्रेश कढीपत्ता असेल तर तो घाला. त्याने इतकं छान फ्लेवर इन्हॅन्स पण होतो आणि स्मेल पण अप्रतिम येतं. खूप छान टेस्ट लागते. सो आता हे बघा, तुम्ही छान तडतडू द्यायची. जर मोहरीची फोडणी छान तडतडली नाही ना तर कच्चा फ्लेवर येतो. आणि मग त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची घातली आणि फ्रेश कढीपत्ता आहे. आता हे छान होऊ द्यायचं. मी कढीपत्ता आहे ना थोडासा एक्स्ट्रा घालते, त्याचा फ्लेवर मला आवडतो. आणि ह्याच्यामध्ये मी काय केलं आहे, किसणीवर अद्रक आणि लसूण जो आहे तो क्रश करून घेतला आहे. म्हणजे थोडासा तो छान वाटतो. प्युरी घालत नाही मी शक्यतोवर मी काय करते, हे एकदा टेचून घेते किंवा क्रश करून घेते. सो मी आज क्रश करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर मी कारण की जे आपण कढीसाठी लागणारं बॅटर आहे ना त्याच्यामध्ये पण मी थोडंसं मीठ घालतेच, कायम घालते. सो मी आता काय केलं आहे, ह्याच्यामध्ये पण हे शिजताना थोडंसं मीठ घातलेलं आहे. कोथिंबीर मस्ट. मी जेव्हा पण कुठल्याही गोष्टीचा तडका बनवते ना मी त्याच्यामध्ये कोथिंबीर घालतेच. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. आणि हळद घातलेली आहे. आणि येस, आपला तडका रेडी झालेला आहे. आणि आता आपण हे जे बॅटर बनवलं आहे कढीसाठी ते आता त्यात घालून घेऊया. आणि हे थोडंसं आणि कन्सिस्टन्सी अशी ठेवा की जेणेकरून तुम्ही ते भातासोबत खाऊ शकाल. अगदीच खूप पातळ कढी मला नाही आवडत आणि खूप घट्टही नाही आवडत. म्हणजे मीडियम चालते मला. आणि मी घरात एकटीच होते त्याच्यामुळे ॲकॉर्डिंगली मी बनवली आहे. तुम्हाला जर खूप पातळ आवडत असेल तर त्याप्रमाणे तुम्ही तुमची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. आणि तसंही थोडंसं पाणी एक्स्ट्रा लागतं कढीला, कारण की ती शिजते ना तेव्हा ती थोडी घट्ट होते. सो तुम्ही बघू शकता कढीचा किती सुंदर कलर आला आहे. आणि ती जेव्हा शिजेल ह्याला चांगलं ढवळत राहा. एकदा त्याला एक उकळी आली ना मग तुम्ही त्याला शिजायला साईडला ठेवू शकता. पण जोपर्यंत त्याला उकळी येत नाही आहे तोपर्यंत त्याला छान ढवळत राहा. 2 मिनटं रेस्ट करू द्या त्याला. आणि येस, तुम्ही बघू शकाल की माझी कढी किती सुंदर झाली आहे. आणि चला तर मग आता जिरा राईस बनवूया. ॲक्च्युली नॉर्मल राईसपेक्षा ना मला जिरा राईस आवडतो. सो मी काय केलं, थोडंसं तेल घेतलं आहे आता. आणि मी ना जो कोलम आहे, कोणी ह्याच्यासोबत तुम्ही इंद्रायणी राईस पण ट्राय करू शकता. पण आज मला
सिन्स मला डब्याला पण घेऊन जायचं होतं आणि इंद्रायणीचा भात जो असतो ना तो गरम गरम खूप छान लागतो. सो मी आज विचार केला मला टिफिनला घेऊन जायचं होतं. सो मी कोलम तांदूळ जो आहे जो मला प्रचंड आवडतो तो मी काय केला आत्ता स्वच्छ धुवून पाण्यात थोडा भिजत घातला होता जोपर्यंत मी कढी फोडणी घालत होते तोपर्यंत. सो आता तुम्ही बघू शकता कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे आणि ते जरा गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी देऊन घेऊया. जिरं टाकून घेऊया. सो थोडंसं जिरं घालते आहे मी आणि आता हे छान तडतडलं की आपण ह्याच्यामध्ये जिरं घातलेले थोडीशी तुम्हाला हवं तर तुम्ही मोहरी पण घालू शकता किंवा लवंग मिरी जी असते ना ते पण घालू शकता. त्याने पण तुमचं टेस्ट छान होतं. जिरं लवंग आणि विलायची असं घातलेलं आहे मी आणि तुम्ही बघू शकता. आता तांदूळ मिक्स करून घेऊया. मीठ घालायचं अँड दॅट्स इट. ह्याला खूप काही लागत नाही. खूप मेहनतीचं काम नाही आहे पण खूप छान एक मील बनतं आणि तुमचं पोटही भरेल आणि काहीतरी छान खाल्ल्याचं फीलही येईल तुम्हाला. बरं आता जिरा राईस जो आहे कधी कधी ना जर तुमची इच्छा झाली तर तुम्ही त्याच्यामध्ये ना वरनं थोडंसं तूपही घालू शकता. त्याने पण खूप छान टेस्ट येते आणि जो तुमचा राईस आहे ना तो थोडासा मॉइस्ट बनतो. सो जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही नक्की ट्राय करू शकता. थोडंसं अर्धा चमचा 1 चमचा तुम्ही किंवा जे मी सुरुवातीला तेल घातलं आहे ना त्याच्या जागी तुम्ही तुपात पण तडका बनवू शकता जिरा राईससाठी. हे सगळं ऑप्शनल आहे. जसं तुम्हाला आवडत असेल जसं तुमच्या घरी खात असतील त्याप्रमाणे तुम्ही रेसिपी मॉडिफाय करू शकता आणि बनवू शकता. पण अशा प्रकारे रेसिपी नक्की ट्राय करा. थोडंसं वेगळ्या पद्धतीने काही बनवलं तर म्हणजे काहीतरी वेगळं खाल्ल्याचं फील पण होतं आणि ॲब्सोल्युटली म्हणजे आपण वेगवेगळ्या रेसिपी त्याच्यासाठीच ट्राय करत असतो. आपण पण सगळ्या रेसिपी बनवतो आजकाल तर म्हणजे लोक हाताने बनवणं जास्त प्रिफर करतात. बट ठीक आहे थोडंसं वेगळं रेसिपी बनवली तर आपल्याला पण तेवढाच वेगळं खाल्ल्याचा आनंद. सो थोडंसं तुम्ही वेगळ्या पद्धतीने ट्राय करू शकतात. कढी पण खूप पद्धतींनी बनते पण ही माझी पद्धत आहे ज्या पद्धतीने मी कढी बनवते आणि छान बनते. सो आता तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये बघा मी थोडंसं अर्धा टेबलस्पून काय केलं तूप घातलेलं आहे. थोडंसं हे झालं ह्याला थोडंसं तसंही गरम पाण्यामध्ये आहे ते लगेच वितळतं. सो आता हे छान हे झालं वितळलं की आपण कुकरला झाकण लावून घेऊया. शिट्ट्या करूया म्हणजे भात आपला रेडी होईल आणि मग आपण सर्व करण्यासाठी रेडी आहोत. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि एन्जॉय करा. चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.